नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन. एक चिंतन संकलन भाग 64. भाग 64. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की सर्व व्यवहार केवळ आणि केवळ ज्ञानेंद्रियाचेच आहेत आणि त्यात आवड निवड, हवे नको न आणता ते जसे आहे तसेच पाहणारा हा ध्यानी किंवा साधू म्हणावा व आपल्याला पाहिजे तसे ते इंद्रिय ज्ञान नाहीत किंवा ते आहेत असे म्हणणारा बद्ध होय. गुणक्षोभ झाला व अकस्मात आपण आहोत तसे उमगले, पण ते गुणक्षोभामुळे किंचित विकारी झाले. देहाला माझा देह म्हणणारा तेथे आला. देहरूप देहबुद्धी म्हणजेच विकार हे दोन स्वतंत्र वेगळे नाहीतच. आपण आहो हे म्हणण्याला जे भाग पाडते ते नक्कीच आपण आहो याच्या आधीचे किंवा अगोदरचे आहे त्यालाच स्वसंवेद्य असे म्हणतात. हे फक्त तुम्ही ऐकून ठेवा आणि घट्ट धरा. याकडेच सर्व लक्ष द्या. असं म्हणतात, श्रवण 1 तोळा, मनन 100 तोळे आणि निधिध्यासन मननाच्या लाखपट. थोडक्यात पूर्ण लक्ष असणेपणाकडेच. तो एकच निधिध्यास. ते तू आहेस एवढेच गुरुवचनाचे स्मरण, त्याचेच चिंतन, त्याचेच निधिध्यासन. वस्तुतः ते इनबिल्टच आहे. दुडीवरी दुडी चाले मोकळी गुजरी. दुडीवरे दुडी चाले मोकळी गुजरी. सर्व लक्ष डोक्यावर असलेल्या पाण्याने भरलेल्या भांड्यांच्या उतरंडीवरच, पण चालणे वागणे अतिशय मोकळे मोकळे. कच्छ प्रांतात गुजरातमध्ये पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष असते, म्हणून एका चक्रात जास्तीत जास्त भांडी डोक्यावर घेऊन चालण्याची स्त्रियांना सवय आहे. नवरंग चित्रपटात हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे त्या महिलेचे सर्व लक्ष हे भरलेल्या घागरींच्या उतरंडीकडेच असते. तोल ढासळेल की काय या बाबतीत ती अतिशय दक्ष असते. त्याचप्रमाणे आपले सर्व लक्ष आपण आहो याच अशाच वर पाहिजे. आणि आपण आहो हे म्हणणे ज्यामुळे शक्य झाले, हे म्हणणे ज्यामुळे शक्य झाले अशा असणेपणावरच हवे. लोभी काळांतराची आस, लोभ्या काळांतराची आस, बोटे मोजी दिवस मास. लोभ्या काळांतराची आस, बोटे मोजी दिवस मास. म्हणजे लोभी सावकाराला जर कर्जदाराने कर्ज वापस केले तर ते त्याला मुळीच आवडत नाही. कारण कर्ज हे जास्तीत जास्त राहिले पाहिजे, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज येईल. त्यामुळे तो लोभी सावकार रोज किती दिवस झाले, किती महिने झाले, किती वर्षे झाले हे मोजदात रोज तिन्ही त्रिकाळ करत बसतो. म्हणजे त्याचे सर्व लक्ष तिकडेच असते. म्हणून याच तऱ्हेचे लक्ष असणेपणावर असू द्यावे. सध्या तुम्ही जे स्वतःला अमुक तमुक समजता ते तुम्ही नाही.
सध्या तुम्ही जे स्वतःला अमुक तमुक समजता ते तुम्ही नाही, हा डोळसपणे विवेक केला पाहिजे. अंधश्रद्धेने कितीही तपश्चर्या केली तरी ती कालत्रयी फळत नाही. आपण देहासारखे नाही एवढे नक्की, बाकीचे मात्र माहीत नाही यावरच स्थिर रहा. देह देहाच्याच ठिकाणी आहेत एवढे मात्र नक्की, बाकीचे माहीत नाही यावरच स्थिर रहा. आपण तसे नव्हे कळताच आशा, इच्छा, वासना, सुखदुःख नाहीच. मग अजून तुम्हाला काय पाहिजे? यातच तर सर्व आले आहे. हे बोलायची सांगायची गरजच नाही. पण हे एवढे जरी कळले की स्वप्न गेले आणि स्वपण आले. पण हे एवढे जरी कळले की स्वप्न गेले आणि स्वपण आले. स्वप्न म्हणजेच कल्पना, म्हणजेच ज्याने त्याने आपापले जग निर्माण करणे आणि त्यातच रमणे. एकाचे जग दुसऱ्यासारखे नाही. कल्पना जर वजा केली तर पंचज्ञानेंद्रियाने जे ज्ञान ग्रहण केले जाते त्यात भेसळ, म्हणजे आवड निवडची भेसळ व हवे नकोची भेळ राहतच नाही. ते जसे व्हायला हवे तसेच होत राहते. इंद्रिय ज्ञान जर जसेच्या तसे होत असेल तर ते स्फुरण समजल्या जाते. ते पण आपले मूळचे एकटेपण न सोडता होणारे एकोहम बहुश्यामी अशा प्रकारचे असते. एकटाच आहे व एकटाच म्हणून सर्वत्र पसरलो आहे असे जग निर्माण होण्याला भांडवल लागत नाही. एकटाच आहे व एकटाच म्हणून सर्वत्र पसरलो आहे हाच एकोहम बहुश्यामीचा खरा अर्थ आहे. आणि असे जग निर्माण होण्याला भांडवल लागत नाही, वेळ लागत नाही, मेहनत पण लागत नाही. पण या विरुद्ध स्वप्न जगत म्हणून जे आहे यात तुझा काय वाटा काय, तर तू तशी फक्त कल्पना केली हाच तुझा वाटा, इतकेच तुझे योगदान. हे सर्व कळायला सोपा उपाय कोणता, तर स्वपणालाच घट्ट धरा. हे सर्व कळायला सोपा उपाय कोणता, तर स्वपणालाच घट्ट धरा. त्याचीच शेंडी घट्ट धरा. त्यालाच गुरु करा किंवा गुरु ठरवा. स्वपण म्हणजे एक मुळात नसलेली आठवण, उगाच आपोआप आलेली, अवांछितरित्या आलेली, मुद्दाम आणली नाही, आणल्या गेली नाही. यालाच महत तत्व किंवा हिरण्यगर्भ असे आध्यात्मिक ग्रंथात म्हणतात. ही सर्व शास्त्रकारांनी दिलेली नावे आहेत. ही नावे लक्षात नाही राहिली तरी चालतील. ही नावे लक्षात नाही राहिली तरी चालतील, उलट ते बरेच होईल. पण कोणाच्या लक्षात राहिली कोणाच्या लक्षात नाही राहिली तरी चालेल, पण कोणाच्या लक्षात राहिली नाही तरी चालेल हे म्हणणारा कोण याकडे मात्र लक्ष ठेवा. इतकेच करा. स्वतःला विसरल्यावरच गाढ झोप लागते. तीच विश्रांती, ती विश्रांती सर्वांना सारखीच आहे. त्यात गरीब श्रीमंत माणूस पशु असा भेद नाही. त्यात गरीब श्रीमंत माणूस पशु स्त्री पुरुष असा भेद नाही. पंचज्ञानेंद्रियाच्या लोचटपणात कधीही शांती नाही. पंचज्ञानेंद्रियाच्या लोचटपणात कधीही शांती नाही. रजतम गुणच कामे करतात आणि सत्व गुण हा केवळ बघ्या फक्त कपडे सांभाळतो. इतकेच लक्षात घ्या म्हणजे झाले. निगमाचे वन नका शोधू करू क्षीण. निगमाचे वन नका शोधू करू क्षीण. आपण आपणच आहो एवढाच आग्रह ठेवा. हा एकच ग्रह ठेवा
बाकीचे अष्टग्रह फेकून द्या. या आग्रह नावाच्या ग्रहाचे ज्ञान हेच तुमचे स्वरूप आहे. आपण आहो वाटते ते यामुळेच. हे वाटणे व आपण एकच, दोन नाहीतच. तात्पर्य वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या समजुती, वेगवेगळ्या मान्यता म्हणजेच हे वेगवेगळे ग्रह. मी आहे असे शब्दाने म्हणण्यापूर्वी जे आहे व ज्यामुळे मी आहे म्हणणे शक्य झाले ते काय आहे याचीच जिज्ञासा ठेवा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, देहाचा नाश होण्यापूर्वीच तुम्ही देह नाहीत हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. पण आमच्या या सांगण्याचा साधा विचारही तुम्ही करत नाही. असा विचार न करणारा बद्ध आणि जो विचार करतो तो मुमुक्षू. जगातील दुःख पाहून तुम्हाला जे दुःख होते किंवा सुख पाहून जे हवेसे वाटते ते केवळ तुम्ही स्वतःला व्यक्ती समजता म्हणूनच. तुम्ही स्वतःला केवळ व्यक्त समजा. तुम्ही स्वतःला केवळ व्यक्त समजा, मग हर्ष विषाद नाही. व्यक्तीलाच माझेपणा छळतो. जे केवळ व्यक्त आहे त्याला हा जाच नाही. व्यक्त म्हणजे ओनली क्रिएशन. रानातील एखाद्या गुलाबाच्या फुलाला आपण गुलाब आहो आणि आपण उमलत आहो याचे मुळीच भान नसते. ते फक्त व्यक्त होत असते. तेथे आपण गुलाब आणि आपण उमलत आहो असे व्यक्तित्व मुळीच नाही. आपण असल्याचा ज्याला प्रत्यय येतो म्हणजे अमुक अमुक देहधारी असा प्रत्यय येत नाही. हीच मूळ माया. ही माया तशी काहीच करत नाही, कारण ती फक्त व्यक्त असते. कोणालाही मरण नको असते. म्हणजेच आपण जे जे काही करत आहोत त्याचे कळते पण कुठेच जाऊ नये असे त्याला वाटते. हा सर्व मायेचा प्रभाव. जग वस्तुनिष्ठ अर्थात व आपण आहोत असे वाटणे ह्या मुळात दोन गोष्टी नाहीतच. जग वस्तुनिष्ठ अर्थात व आपण आहोत असे वाटणे ह्या मुळात दोन गोष्टी नाहीत. हे सर्व कळण्यासाठी गुरुवचन पाळा. कमीत कमी झोपण्याआधी तरी झोपणारा कोण या जिज्ञासेला घट्ट धरा. सकाळी जाग येताच येणारी जाग पण तशीच धरा. म्हणजे जाग कुणाला येत आहे या जिज्ञासेला घट्ट धरा. सकाळी जाग येताच एकदम उठून काम धंद्याला लागू नका. थोडे तसेच बसून राहा. जाग कशी पकडता येईल या बाबतीत जागृत राहा, दक्ष राहा. कारण काही सेकंदच तुम्हाला मिळतात, त्याचाच सदुपयोग करा. हळूहळू जाग व जग यातील जे काही सेकंदाचे अंतर आहे ते रोज वाढवत राहा. 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 खरे सुख म्हणजे सकाळी उठताच तुम्हीच असलेल्या ज्ञानालाच वंदन करायला हवे. खरे म्हणजे सकाळी उठताच तुम्हीच असलेल्या ज्ञानालाच वंदन करायला हवे. दुसरे काहीच करू नका. फक्त तुम्हीच असल्याच्या असलेपणाच्या ज्ञानालाच घट्ट चिटका. त्याकडेच लक्ष द्या. तुम्ही देहाच्या रूपाने जरी जगत आहात असे जरी तुम्हाला वाटत असले तरी तुम्ही चैतन्य शक्तीच्याच रूपानेच जगत आहात याचे भान ठेवा. इतके केले तरी पुरेसे आहे. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे अशा नकारात्मक भावनेला थारा देऊ नका.
भवसिंधूचे काय कोडे दावी वाट चाले पुढे. भवसिंधूचे काय कोडे दावी वाट चाले पुढे. तारू भला पांडुरंग पाय भिजो नेदी अंग. मागे उतरिले बहुत पैल तिरी साधू संत. असा आशावाद ठेवणे केव्हाही चांगले. मग जे होईल ते हो. श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणत, अध्यात्म ही एक ज्ञान कला आहे, ही एक जीवन कला आहे, तीच आपण आहोत, दोघात भेद नाही. आपण झोपेतून उठतो, शरीर उठते की चैतन्य सर्वाच्या शरीरात केवळ असणेपणाच्या रूपाने एकला एकच आहे. तोच सर्व प्राणी मात्रांच्या शरीरात एकाच चैतन्य रूपाची हालचाल करतो आहे. म्हणून निजताना चैतन्य होऊनच निजावे आणि चैतन्य म्हणूनच उठावे. यालाच शास्त्रात क्रियाशुद्ध स्फुरण असे म्हणतात. राजा म्हणून जागे व्हावे आणि भिकारी म्हणून उठलात तर कटोरा हाती आलाच समजा. जो ज्या भावनेत निसतो, उठतो, राहतो, वर्ततो तो तसाच असतो. एकदा तुम्हीच तुमचे गुरु झाले की जरा सुद्धा अडचण येणार नाही. बद्ध नाही इतकेच कळले पाहिजे. मग मुक्ती वगैरेच्या भानगडीशी काही संबंध ठेवूच नका. संबंध राहताही कामा नये. न देखोनी काही म्या पाहिले सकळही. न देखोनी काही म्या पाहिले सकळही. झालो अवघाय परी मी हे माझे ठेले दुरी. न देखुनी काही म्या पाहिले सकळी. झालो अवघ्या परी मी हे माझे ठेले दुरी. न घेता घेतले हात पाय उसंतिले. खादले न खाता रसना रस झाली. घेता न बोले नि बोले. केले प्रकट झाकले नाईकले कानी. तुका म्हणे आले मनी. मी चैतन्य रूप असल्यामुळे पाहण्याकरता डोळे नकोत. म्हणजे न पाहताच मी सर्व पाहिले. फक्त मी एकच केले. मी व माझे यांना दूर ठेवले. देहबुद्धीच नसल्यामुळे परिच्छिन्नता गेली. मी आता हातापायाने काहीच करत नाही. सर्व चैतन्याचीच हालचाल आहे. जे मी कधीच खाल्ले नाही ते मी अगोदरच खाल्लेले आहे. जिभेने जे कधी चाखले नाही ते मी अगोदरच चाखले आहे. शब्द न उच्चारताच मी सर्वांशी बोलतो आहे. जे लोकांना झाकलेले वाटते ते मला मात्र प्रकाशमान वाटते, उघडे वाटते. जे कानाने कधीही ऐकले नाही ते मी सर्व अगदी कान देऊन ऐकले आहे. असा माझा सर्व विषयाशी पूर्ण अभेद झाला आहे. नमस्कार.